आज आपण देवदर्शन किचन मध्ये लहान मुलांची अगदी फेवरेटच अशी कुकीज करणार आहोत। यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो न वापरता कुठल्याही प्रकारचं ओव्हन सुद्धा ही बिस्किट करण्यासाठी लागत नाही। बनवायला अतिशय साधी, सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात होतात। एकदा केलेली ही बिस्किट महिनाभरासाठी मस्त अशी खुसखुशीत राहतात। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग रेसिपीला सुरुवात करू। तर आता मैत्रिणींनो, ही कुकीज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। बघू शकता या ठिकाणी जो 0 नंबरचा असतो ना, त्याच रव्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा कपाने हा रवा घेऊ शकता। 1 कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला। आता त्याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे। साखर थोडीशी कमी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे कमी गोड खात असाल तर मग पाऊण कप जरी घेतली तरी सुद्धा चालेल। साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करायची आहे। साखर आणि रवा व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर या कुकीजला मस्त अशी चव येण्यासाठी यामध्ये 3 ते 4 हिरवी वेलची घेतली आणि वेलचीचे दाणे अशा प्रकारे टाकायचे आहे। वेलची सोलून घालते। 3 ते 4 वेलची टाकल्यानंतर मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता यामध्ये अजिबात साखरचे कण नाही। मिक्सर 2 ते 3 वेळेस फिरून छान असं हे बारीक वाटलं गेलेलं आहे। मोठ्या अशा परातीमध्ये काढायचं आहे, पसरट भांड्यामध्ये। आता या मिश्रणामध्ये 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे, म्हणजेच खोबऱ्याचा खीस। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, नसेल तुमच्याकडे तर नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे। पण जर का तुम्ही असं हे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा खीस घालाल ना, ही बिस्किट चवीला छान अशी लागतात, खोबरा बिस्किटासारखी। डेसिकेटेड कोकोनट सोबतच यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना, चवीला आणखीनच छान लागतो। संपूर्ण साहित्य हे मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मोहन घालायचं आहे, म्हणून पाव कप तेल घेतलं। तेल नॉर्मलच आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। संपूर्ण हे पीठ तेलामध्ये मिक्स करून घेऊ। बघू शकता यामध्ये रवा आहे। रव्याला व्यवस्थित असं हे तेलाचं मोहन आपल्याला लावून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। संपूर्ण कण्याकण्याला तेलाचं मोहन लागलं गेलेलं आहे। त्यानंतर पाव कप दूध घेतलेलं आहे। दूध सुद्धा थंडच आहे। थंड दूध पाव कप या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे। मिश्रण मिक्स करायचं आहे। यामध्ये साखर असते ना, साखरला पाणी सुटतं, म्हणून मिश्रण हे छान असं ओलसर होतं। जास्त दुधाचा वापर करू नका, सुरुवातीला पाव कपच दुधाचा वापर करा। घेतलेल्या दुधामध्ये हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये 1 कप मैदा घालते, किंवा तुम्ही अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, किंवा पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। मी या ठिकाणी 1 कप मैदा वापरलेला आहे। मैदा टाकते आणि संपूर्ण हे मिक्स करायचं आहे। बघू शकता हाताने अशा प्रकारे हळूहळू संपूर्ण हे मिक्स होते। त्यानंतर जर का कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये पुन्हा दुधाचा वापर करायचा आहे। तर साधारण 2 ते 3 चमचे दूध घेतलेलं आहे। दूध टाकताना अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे। अशा प्रकारे दूध यामध्ये घातलेलं आहे। आता कणिक सारखं हे छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। दूध वापरताना जास्त वापरू नका, नाहीतर हे मिश्रण सैलसर होईल। असं छान घट्टसर गोळा झालेला आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 30 ते 40 मिनिटांसाठी हे झाकून राहू द्यायचं आहे। 30 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। झाकण काढून घेतलेलं आहे। बघू शकता या मिश्रणाला मस्त अशी जाडी आलेली आहे। सर्व साहित्य यामध्ये छान असे हे मुरले गेलेले आहे। आता या ठिकाणी असा हा लहान चमचा घेतलेला आहे। त्या चमचाने अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे आपले हे कुकीज तयार होतील। लहान लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे। गोल राऊंड शेप द्यायचा आणि थोडासा चपटा करायचा। अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे आपल्याला हे कुकीज करायचे आहे। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या कुकीजला देऊ शकता, चौकोनी सुद्धा देऊ शकता किंवा लांबट सुद्धा करू शकता थोडासा। मी असे हे चपटे आकार दिलेले आहे। सगळे हे कुकीज करून घेतलेले आहे। आता तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे। कुकीज तळताना तेल कितपत गरम असायला हवं ते तुम्हाला दाखवते। बघू शकता असा छोटासा गोळा टाकून बघायचा। असे छान हे बुडबुडे निघत आहे। बऱ्यापैकी तेल हे गरम आहे। खूप असा धूर सुद्धा निघत नाही आणि गार सुद्धा नाही। बघू शकता यानुसार तेल गरम असायला हवं। आता यामध्ये हे कुकीज टाकायचे आहे। ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार कुकीज सोडायचे आहे।
साधारण 7 ते 8 कुकीज या ठिकाणी सोडलेले आहेत तेलामध्ये. कुकीज सोडल्यानंतर लगेचच उलटपालट करायचे नाही, तर काही सेकंदसाठी तसेच राहू द्यायचे आहे मोठ्या गॅसवरतीच आणि नंतरच मग पलटवायचे आहे. अशा प्रकारे शेकले गेले का मग गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती शेकून घ्यायचे आहे. जर का तेल थंड असेल तर हे कुकीज तेलामध्ये सोडताच तर विरघळतात. त्यामध्ये खूप तेल जातं आणि कुकीजचा सगळा चुरा तेलामध्ये होतो. म्हणून तळत असताना तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम व्यवस्थित ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. बघू शकता अगदी हलक्या हाताने हे कुकीज पलटून घ्यायचे आहे. कुकीज हे परतत असताना अगदी हलक्या हातानेच करायचे आहे आणि जास्त उलट पालट सुद्धा करायची गरज नाही. गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी आहे. साधारण 5 ते 6 मिनिटाचा वेळ हे कुकीज तळण्यासाठी लागत असतो. बघू शकता मैत्रिणींनो, आता कुकीजला मस्त असा रंग आलेला आहे, कुठेही जळालेलं नाही. क्रॅक सुद्धा तुम्ही बघू शकता किती क्रॅक गेलेले आहे. यामध्ये सोडा, बेकिंग पावडर, इनो यापैकी आपण काही घातलेले नाही, तरी सुद्धा मस्त असे कुकीज तळण्याचं सिक्रेट म्हणजे गॅसची फ्लेम व्यवस्थित ठेवणे. खूप असं गरम तेल असलं तर बाहेरून कुकीज हे लाल होतील, बाहेरून जळतील आणि आतमध्ये मात्र ते कच्चे राहतील. त्यावेळेस अशा प्रकारचे क्रॅक पडणार नाही. आणि तेल थंड असलं तर ते कुकीज खूप असे मऊ होतील आणि तेलामध्ये विरघळतील. म्हणून गॅसची फ्लेम योग्य ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे. तर मैत्रिणींनो, कुकीज मस्त असे तळले गेलेले आहे. बघू शकता छान असा रंग आलेला आहे. अशा रंगावरती आले का मग हे कुकीज तेलाच्या बाहेर काढायचे आहे. तेलाच्या बाहेर काढत असताना अशा प्रकारच्या झाऱ्याचा वापर करा किंवा एखादी चाळणी वापरू शकता तुम्ही, झारा नसेल तर. म्हणजे यामध्ये एक्स्ट्राचं तेल संपूर्ण हे निथळते आणि अजिबात तेलकट आपले कुकीज हे होत नाहीत. लगेचच हात लावायचा नाही, असेच राहू द्यायचे आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही हे कुकीज करा, असे मस्त होतील. आणि गॅसची फ्लेम सुद्धा तुम्ही मी सांगितलेली आहे ना तसेच ठेवा. असे छान हे कुकीज अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात तुमचे देखील तयार होतील. आता अशाच प्रकारे राहिलेले कुकीज सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅस कमी असल्यामुळे तेल हे कोमट झालेलं आहे. पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि आपल्याला हवं तसं तेल हे तापून घ्यायचं आहे. थोडं मीडियम पेक्षा जास्त तेल आपल्याला तापवायचं आहे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे हे कुकीज तेलामध्ये सोडायचे आहे. तेल हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये कुकीज सोडते. कुकीजला जे बुडबुडे येत आहेत ना, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता तेल हे कितपत गरम असायला हवं. कुकीज सोडले काही सेकंदसाठी तसंच राहू द्यायचं आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी असेच कुकीज राहू दिले. अर्ध्या मिनिटानंतर हे कुकीज मी पलटून घेत आहे. पलटवताना सुद्धा बघू शकता तुम्ही अगदी सावकाश पलटवायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे कुकीज हे तळून घ्यायचे आहे. आता इतरही कुकीज तळून घेते. तोपर्यंत मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपलं देवदर्शन किचन चॅनल हे तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे. घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझ्या या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघू शकता सगळे हे कुकीज आपण तळून घेतलेले आहे. जे साहित्य दाखवलेले आहे ते साहित्य अगदी योग्य घ्या, म्हणजे असे कुकीज तुमचे होतील. तेवढ्या साहित्यामध्ये एवढे हे कुकीज झालेले आहे. कुकीज तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, मस्त खुसखुशीत झालेले आहे. अजून हे कुकीज गरम आहे. थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरायचे आहे आणि त्यानंतर मुलांनाही तुम्ही खायला देऊ शकता किंवा सकाळच्या चहा सोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला मस्त असे लागतात आणि मोजक्या साहित्यात होणारे कुकीज आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.